सर, थोड्याच वेळापूर्वी जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन असं जाहीर केलं आहे की सरकार आता आम्हाला आरक्षण देत नाही आहे, त्यामुळे आम्हाला आता राजकारणात यावं लागेल आणि आम्ही राजकारणात आलं तर आम्हाला नावं ठेवणार. माझं जरांगे पाटलांना फार अगोदरपासूनच म्हणणं होतं की त्यांनी निवडणुका लढल्या पाहिजेत आणि त्यांनी जर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांच्या लढ्यासाठी तो फार चांगला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. ते नावं कशाला ठेवली कोणी? त्यांची चळवळ आहे, मागणी आहे. काही जण डिफर होतील, काही जण सपोर्ट करतील, त्याच्यामुळे नावं ठेवण्याचा भाग नाही आहे. त्यांनी लढावं, माझं म्हणण्याचं पूर्णपणे लढावं. म्हणजे आत्ताच्या स्टेजमध्ये नाही. आम्ही ऑपोजिट कॅम्पमध्ये आहोत, त्याच्यामुळे आता जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. येत्या विधानसभेमध्ये वंचितची काय भूमिका राहणार आहे? स्वबळावर ते आमचे हे उद्या संपल्यानंतर मग आम्ही बसणार आहे. सर, संजय राऊतांनी असंही म्हटलं आहे की ॲडव्होकेट आंबेडकरांना कायद्याचा अभ्यास करावा लागेल, कारण टाडा हा कायदा बऱ्याच दिवसाआधीच रद्द झाला आहे. तो त्यांनी राज ठाकरेंवर लावायचं सजेशन. मला ज्ञान शिकवल्याबद्दल मी संजय राऊत यांचे आभार मानतो. म्हणजे आत्ताच्या स्टेजमध्ये नाही. आम्ही ऑपोजिट कॅम्पमध्ये आहोत, त्याच्यामुळे आता जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. येत्या विधानसभेमध्ये वंचितची काय भूमिका राहणार आहे? स्वबळावर ते आमचे हे उद्या संपल्यानंतर मग आम्ही बसणार आहे. सर, संजय राऊतांनी असंही म्हटलं आहे की ॲडव्होकेट आंबेडकरांना कायद्याचा अभ्यास करावा लागेल, कारण टाडा हा कायदा बऱ्याच दिवसाआधीच रद्द झाला आहे. तो त्यांनी राज ठाकरेंवर लावायचं सजेशन. मला ज्ञान शिकवल्याबद्दल मी संजय राऊत यांचे आभार मानतो. जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन असं जाहीर केलं आहे की सरकार आता आम्हाला आरक्षण देत नाही आहे, त्यामुळे आम्हाला आता राजकारणात यावं लागेल आणि आम्ही राजकारणात आलं तर आम्हाला नावं ठेवणार. माझं जरांगे पाटलांना फार अगोदरपासूनच म्हणणं होतं की त्यांनी निवडणुका लढल्या पाहिजेत आणि त्यांनी जर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांच्या लढ्यासाठी तो फार चांगला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. पण त्यांनी हेही म्हटलं की आम्हाला नावं ठेवू नका, म्हणजे खोचक नावं कशाला ठेवली? त्यांची चळवळ आहे, मागणी आहे. काही जण डिफर होतील, काही जण सपोर्ट करतील, त्याच्यामुळे नावं ठेवण्याचा भाग नाही आहे. त्यांनी लढावं, माझं म्हणण्याचं पूर्णपणे लढावं. सर, वंचित त्यांच्यासोबत जायचा काही विचार करेल? म्हणजे आत्ताच्या स्टेजमध्ये नाही. आम्ही ऑपोजिट कॅम्पमध्ये आहोत, त्याच्यामुळे आता जाण्याचा प्रश्न उद्भवतो. येत्या विधानसभेमध्ये वंचितची काय भूमिका राहणार आहे? स्वबळावर का? ते आमचे हे उद्या संपल्यानंतर मग आम्ही बसणार. सर, संजय राऊतांनी असंही म्हटलं आहे की ॲडव्होकेट आंबेडकरांना कायद्याचा अभ्यास करावा लागेल, कारण टाडा हा कायदा बऱ्याच दिवसाआधीच रद्द झाला आहे. तो त्यांनी राज ठाकरेंवर लावायचं सजेशन. ते नावं कशाला ठेवली कोणी? त्यांची चळवळ आहे, मागणी आहे. काही जण डिफर होतील, काही जण सपोर्ट करतील, त्याच्यामुळे नावं ठेवण्याचा भाग नाही आहे. त्यांनी लढावं, माझं म्हणण्याचं पूर्णपणे लढावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.